तर नमस्कार मित्रांनो, यशराज नागपूर. आता या ठिकाणी आपण कोल्हापूरची सगळी माहिती देत होतो. त्याचबरोबर ठाणे आणि नागपूरचे विद्यार्थी मला मेसेज करत होते की बाबा नागपूरचं मिरिट सांगा, नागपूरचं मिरिट सांगा किंवा ठाण्याचं मिरिट सांगा. ह्या ठिकाणी विवेक मोरेचाच विद्यार्थी आहे. आपण याचं टायमिंग किती पडलं आहे तुझं? माझं 15:48. 15:48. नाव का? यशराज चापुरे. यशराज चाकुरे. पुढे ना पुढे काय यशराज चाकुरे यांचं टोटल बेरीज जर तुम्ही ऐकाय गेला तर तो स्वतः सांगेल. एक्झामला 82 होते आणि ग्राउंडसाठी 80 असे टोटल मिळून 162 स्कोर झाला माझा. 162 EWS स्पोर्ट्स 162. मित्रांनो हा पण या ठिकाणी 100% भरती झालेला विद्यार्थी आहे. कारण की काल जो रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो, जो अग्निवीरचा, त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे. अग्निवीर मध्ये तुझं नाव आलेलं आहे. तू अग्निवीरसाठी इच्छुक आहेस की फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी इच्छुक? फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी मी इच्छुक आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट एवढं खतरनाक पोस्ट ही जर मिळाली, या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत असते की बाबा फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काही कामं जास्त नसतात किंवा काही लोड नसते. परंतु या ठिकाणी जर तुम्ही भरती झालात तर एक तुला सांगायचं की तू जर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये भरती झाला आणि त्या ठिकाणी 4 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर पहिला स्टार मिळतो, हे माहिती आहे तुला? हां, एक स्टार असतो मित्रांनो. या ठिकाणी माझा मित्र आहे, गडिंगच आहे तो पण काय आकाश. त्यानं मला बोलला होता की ज्या टायमाला तुम्ही भरती व्हा त्या टायमाला तुमच्या स्टार असतो. तो स्टार वापरत नाही, ते तुमच्या मनावर असतं. जर तुम्ही स्टार वापरला तर कंपल्सरी तुम्ही वापरू शकता, नाहीतर आपण स्वतः वापरू शकत नाही. आणि 10 वर्षानंतर सर्व्हिस झाली तुम्हाला 2 स्टार, म्हणजे PSIची जशी पोस्ट असते तशी पोस्ट तुम्हाला भेटून जाते. काय नाही हरकत नाही मित्र. चला 100% 162ला हा पण मित्र भरती झालेलाच आहे. तरी सुद्धा जर समज फॉरेस्टला नाव आलं तर फॉरेस्टला पण जाऊ शकतो किंवा तू अग्निवीरला तर 100% तुझं काम झालेलंच आहे. तर मित्रांनो नागपूरला पाण्याची सोय नव्हती व्यवस्थित, बरोबर आहे. रूट चांगला नव्हता, तरी सुद्धा त्यानं 80 गुण घेऊन या ठिकाणी 100% टॉप लेवलचं रनिंग मारलेलं आहे. आणि माझ्या मते स्पोर्ट्समधून 100% याचं आउट असणार आणि 1 नंबर नाव असेल. स्पोर्ट्सला जागा किती होत्या तिथे? ओपन स्पोर्ट्सला 2 जागा होत्या आणि EW स्पोर्ट्सला 2 असे 4. टोटल 4 जागा होत्या. EW ओपन स्पोर्ट्स म्हणावं लागेल, कारण की या ठिकाणी EWचा का विषय नाही. EWचा जो मिरिट आहे ते 150च्या खाली येईल. त्यामुळं 100% हा पण त्या ठिकाणी भरती झालेला आहे मित्रांनो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.